हे बघा हो हो होळी छान वाटलं. कसं वाटलं या वर्षीचं आपलं? आणि तू एवढं छान छान ब्लॉग बनवतो. बस 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 हा सपोर्ट. आणि आमचा बॅनर कसा वाटला? मेन आमचा बॅनर हे तुला श्रीफळ अर्पण करतो. ह्या मुलाने ज्या सेवा तुझी केलेली आहे ती मान्य करून घे. काय चुकबाक झाली असेल तुझ्या पदरात घाल आणि इथून त्याला सगळ्यांना सुखी हो. होय महाराज. बॅनर दरवर्षीचा बॅनर आणि बॅनरचे हकदार आमचे श्री निमेश दादा पाटील. सुपुत्र एकच आहे, बाकी सगळे भाई. मित्रांनो, पुन्हा एक आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत येतं. मित्रांनो, बरेचसे म्हणजे 1 ते 2 महिन्यांचा ब्लॉग काढतोय. आज आपला इथला होता, आपला शिर्डीचा होता पालखीचा. त्यानंतर काय टाइमच नाही भेटला. तर कामाला पण लागलोय, तुम्हाला माहिती आहे कामाने. आणि बँजोच्या ऑर्डर एवढ्या होत्या ना, ब्लॉग काढायला नाही. तर चला आज आपली ते होळी आहे, तर तिथे जाऊया, बघूया. दरवर्षी आपण ब्लॉग करतो, यावर्षी पण काढूया. तर बाहेर कशी गाणी लावली म्हणून मी आज घरातच शूट घेतोय. तर त्यासाठी मी आत्ता आलोय 5 वाजता कामांना लवकर. तर चला जाऊया बाहेर आणि बघूया कसं काय ते. चला तर चला मित्रांनो, आता आलोय. हे बघा आत्ताशी चालू आहे काम. मला वाटलं झालं असेल करून, पण काम चालू आहे आत्ताशी. तर पेंडा बिंडा हे करताय आता. हा बॅनर दरवर्षीचा बॅनर. आणि बॅनरचे हकदार आमचे श्री निमेश दादा पाटील. सुपुत्र एकच आहे, बाकी सगळे ब्लॉग बघेल ना तो काय बोलेल गजू बाय. नाही 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 हे दाखवायला पाहिजे. दादोस आमचे डीजे ऑपरेटर आणि आमचे बंधू कामावर नाही येत आहे दुसरे. तर लावू नको कॉपीराईट. ए चॉकलेट दे. दे ही मार. अरे नाही रे बाबा, बरोबर आहे. चल काय नाही होत. जय रसा उर्फ जेरी उद्या मस्त मजा करणार आहे. त्याला पण समजलं जयला. काय हो माहितीये ब्लॉग बघणार आहे सगळे. जय आमची काय एवढी मेहनत करते ते समजेलच नंतरला. नाही बाबू जाना पिशव्यान जाना पिशव्यान. जेरी बघा, जेरी मलिंगा जेरी थांब ना. ए इथं दाखव. ए कडक. ए गाणं बंद कर ना बाबा, कॉपीराईट येईल मला. डीजे मॅन गाणं तर बंद कर. कोण आहे? अरे बाबा काय काय विषय. मित्रांनो आता हे बघा फायनली झालंय सगळं रेडी. हे बघा डिशा चेंज केलेले. काका बोलले चेंज करा. काका काय बोलताय? काय बोलवते मगाशी ते? आपण पूर्वेकडे घेतलं, हा त्याच्यामुळे आपण थोडं चेंजेस केलेलं आहे. तर हे बघा आता चेंज केलेलं आहे.
आता हे बघा सगळी गेलेले आणि इथे सगळी तयारी पण झाली, लाइटिंग पण लागलेलं आहे, रांगोळी पण काढलेलं आहे आणि आपला बॅनर बघा कसा चमकतोय. श्री निमेश दादा पाटील यांच्यातर्फे हा बॅनर आहे. आणि हे बघा रांगोळी पण झालेली आहे, रांगोळी तुम्ही बघू शकतात, लाइटिंग विटिंग. आणि माझ्यासोबत जेरी बाय. आणि हे बघा आणि हे जायचं ना हां, आता हार बीर पण आणलाय सगळा. आता हे बघा आता नीट बघा, आता याची आता पूजा बाकी आहे, पूजा बिजा करू, ते सगळं मी तुम्हाला दाखवेन सगळं ब्लॉगमध्ये. यावेळेस ब्लॉग तर छोटाच बनेल कारण की लेट आलो खूप. तर चला पुढपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर चला मित्रांनो आता फायनली पूजा करता येतं. हे बघा पूजा नाही काका कॉपीराइट येईल. हे बघा पूजा बिजा करताय. आता जरा बाहेर गेलेलो जयेश जेठ सोबत जरा शॉपिंग. तर हे बघा पूजा बिजा करताय. काय कुठे गेलेलो, काय घेतलं, किती फोन नव्हता घेतला असता अजून एक. तर हे बघा ए जय फोटो काढ काकींचा फोटो काढ. हे बघा जय बॅनर चमकतोय की नाही, सगळी चमकत आहे आणि सगळ्यांचा चेहरा बॅनरवर आहे. तर चला आता कोण नाही इथे, आता मी पण जातोय जरा फ्रेंच बी शिवून येतो. तर आता आपला मित्र शुभम येतो, जरा शुभम सोबत बाहेर जाऊ. तर हे बघा जय जायचं ना नंतर बाहेर कॉटन किंग माझी पण इच्छा झाली घ्यायची. संडेला आता आपला भाऊ टी शर्ट घालून मी तुम्हाला दाखवतो. आणि प्राईस 1250. जर मी टी शर्ट दाखवली अलग प्राईस नाही महाग टी शर्ट आहे, महाग टी शर्ट आहे. तो तुम्हाला मी दाखवीन आल्यावर आणि तेव्हाच प्राईस सांगेल कितीला आहे. तर चला तर भेटूया पुढे जाऊन. चला मित्रांनो आता झालेले रात्र, तर मग मी मध्ये काय ब्लॉग नाही घेतला, बाहेर गेलेलो. हे बघा मंदिरात गेलंय नारळ द्यायला. हे बघा आमचे ग्रामस्थ आमचे जय रसा निवेदन सगळे. हे बघा त्या पाठीमागे लक्षात ठेवा. जय देवा माझ्या साईनाथ महाराज, गणपती गजानन, हनुमानजी, बजरंगबली, जय देव सप्तशृंगी माते, महादेवा, साजरा केलेला आहे. तो इथून पुढे चांगला सहकार्य त्याला द्या. काय वेळावेळी असेल तुमच्या पायाखाली दाबून त्याला सुख शांती द्या. त्याच्या हाकेला उभे राहा आणि इथून होणारे सगळे कार्यक्रम चांगले करा, ही तुमच्यासाठी प्रार्थना. आता नारळ वाढवायचा राहू दे, इथे वाढवायलाच पाहिजे. बाहेर फोडून मित्रांनो आता नारळ फोडताय. हे बघा ह्या साईडला फोडू काय, हे बघा आता नारळ फोडताय. काय बघा शुभम बघ भाव हो काका. हे बघा इथे बाहेर फोडला तर काय हे बघा आणि त्यातले प्रत्येक एक तुकडा ठेव त्या प्रत्येक ह्याच्यात. अलीकडे दाखवतात एक कवड दे या कुठली. बघा मित्रांनो समोसे आणलेले सचिन. हे बघा तुषारदा समोसे. आमची हालत बेकार आहे समोसे खाऊन खाऊन. अरे बस सगळ्यांना नाश्ता आहे बघा, एरियातल्यांना सगळ्यांना नाश्ता आहे. पप्पूदा बहुत दिनों के बाद पप्पूदा काय येत नाही तू यार आमची ते. मी बोलवत नाही म्हणून मी येत नाही यार तू येतच नाही. मी येणार ना. आणि गज्जूबाई बघा मामा तू आजच दिस फक्त, नाही दिसत तू कधी. अरे सगळे जमलेले. तर जाऊया आता. दादू कलर लागला पण दादूचला. हे बघा समोसे बघा समोसे झाले. हे बघा चला होळी पेटवताना भेटतो. हे तुला श्रीफळ अर्पण करतो. ह्या मुलाने ज्या सेवा तुझी केलेली आहे ती मान्य करून घे. काय चुकबाक झाली असेल तुझ्या पदरात घाल आणि इथून त्याला सगळ्यांना सुखी हो.
होय महाराजा गणपती बाप्पा यातला थोडं असं चांगलं उलट एक नंबर काम झालं. हे बघा मित्रांनो, आता नारळ बिरळ फोडलाय, नारळ दिलाय आता. तर चला जाऊया आता, सगळे जमा झालेले. आणि हे बघा शुभम समजू शकतात मित्रांनो काय शुभमची हालत आहे. हे बघा दादूस थंडी उडू का थंडी थंडी उडवली आहे. हे बघा आता होळी पेटलेली आहे. तर परफेक्ट 12 वाजलेले. किती वाजले काय बोलतो आकाश भाई, किती वाजले? 12. तर 12 वाजलेले, परफेक्ट 12 वाजता होळी आपली पेटलेली आहे. आणि हे बघा काका आहे 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 हे बघा ट्रुबक भाई जाम मेहनत घेतोय. शुभम जाम मेहनत घेतोय. मस्त पैकी आपले. आणि पब्लिक बघा, पब्लिक तुम्ही बघू शकता केवढी जमलेली आहे. हे बघा दादूस काय बोलायचंय, कशी झाली आपली यावर्षी? एक नंबर थंडी उडवायची. आणि हा अरे घेणार फक्त 10 दिवस. पप्पूदा काय बोलतो? खूप दिवसानंतर यार, खूप दिवसाने आलो, खूप छान वाटलं. कसं वाटलं या वर्षीचं आपलं? आणि तू एवढे छान छान ब्लॉग बनवतो. बस 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 हा सपोर्ट. आणि आमचा बॅनर कसा वाटला? मेन आमचा बॅनर कसा वाटला? आपले एकमेव अध्यक्ष निमेश दादा पाटील मस्त व्हिडिओ मस्त ना. आणि हे बघा आमचे निमेश दादा पाटील ज्या मेहनत घेत आहे स्वतः, अध्यक्ष कोकण सुपुत्र. हे बघा
निवेदा कोकण सुपुत्र निमेश परब पाटील शुभम दादू आमचा भाऊ काय शो नाही घेते नारळ फिरवाय पाहिजे रे नाही पडेल आता सगळे नारळ टाकताय इथं बघा ए सर्वेश पप्पा पण आले आता पप्पा नारळ टाकताय मोबाईल चार्जिंग स्पीकर आहे ना मोबाईल पप्पा नारळ टाकताय पूजा करताय पूजा करून तर गेले आता लास्टला नारळ टाकायचं बाकी होतं